शशी मेहर, मॅन फ्रॉम सालसोले, या तिन्ही पंचांना मी आमंत्रित करतोय. आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपला पंचांचा इथे सन्मान सत्कार या इच्छापूर्ती प्रीमियर लीगच्या वतीनं आम्ही करणार आहोत. मी बिरजू भगत यांना विनंती करतो की आपण समोर या आणि कचरू पाटील यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण झुगावचे पंच बिरजू भगत या पंचांचा सन्मान इथे करायचा आहे. खूप चांगली पंचांची भूमिका 2 दिवस या घटकाने पार पाडली आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो. त्यानंतर पुढचे सत्कार मूर्ती पंच आहेत सारसोले गावचे शशी मेहर, याही पंचांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. नयन पाटील यांच्या शुभास्त्र हा सन्मान होतोय. नयन पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभास्त्र सन्मान इथे करावा. या स्पर्धेची आठवण म्हणून एक ट्रॉफी देऊन या पंचांना सन्मानित केलं जातं. त्यानंतर महेंद्र पाटील जे झुगावचे आहेत, महेंद्र पाटील इथे उपस्थित नाहीयेत, त्यांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो इच्छापूर्ती प्रीमियर लीगच्या वतीनं. कारण त्यांनी सुद्धा या स्पर्धेमध्ये सलग 2 दिवस पंचांची भूमिका पार पाडलेली आहे. त्यानंतर मित्रांनो या व्यासपीठावरती या बक्षीस वितरण सोहळ्यात प्रसंगी जे मान्यवर इथे उपस्थित आहेत, अतिथी देवो भव आणि या पाहुण्यांचा मान सन्मान करणं ही महाराष्ट्राची परंपरा, भारताची संस्कृती आपण जपतो आणि या स्पर्धेची सुद्धा उल्लेख आहे. सर्वप्रथम या व्यासपीठावरती आमच्या या स्पर्धेला 2 दिवस ज्यांच्या माध्यमातून मेडिकल किट्स पुरस्कृत केलं होतं असे आमचे श्री सद्गुरू मेडिकलचे सर्वेसर्वा प्रवीण काटकर हे उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी मी इच्छापूर्ती प्रीमियर लीगच्या कोर कमिटीच्या सदस्यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते त्यांचा सन्मान इथे करायचा आहे. त्याचबरोबर पुढचे सत्कार मूर्ती आहेत व्यासपीठावरती त्याचबरोबर अनंत पाटील व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान आमचे कोर कमिटीचे मेंबर दिलीप पाटील यांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान होतोय. त्यानंतर पुढचा सन्मान व्यासपीठावरती कचरू पाटील उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान करण्यासाठी मी इच्छापूर्ती प्रीमियर लीगचे कोर कमिटी सदस्य मॅक्सी यांना विनंती करतो की आपल्या शुभास्त्र सन्मान इथे करायचा आहे. त्याचबरोबर नयन पाटील हे सुद्धा या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान होईल. त्यानंतर पुढचे सत्कार मूर्ती पाटील साहेब उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी मी पुण्याच्या कोर कमिटी प्रमुख यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते सन्मान इथे करावा. त्यानंतर राजेश यादव साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान करण्यासाठी मी कोर कमिटी सदस्य यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते सन्मान इथे करायचा आहे. त्यानंतर व्यासपीठावरती उपस्थित असणारे दीपक तारे साहेब उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून निलेश पाटील यांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान होतोय. त्यानंतर लो पॉइंट हे टीमचे संघ मालक आहेत अभिमन्यू भगत हे व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून मॅक्सी यांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान केला जाईल. त्यानंतर अष्टमने डायमंड हे टीमचे संघ मालक आहेत. व्यासपीठावरती सुरेश पाटील उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. सुरेश पाटील मी आमंत्रित करतो आपण समोर या. आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल कारण तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला आणि त्या दरम्यान त्या ठिकाणी युवा नेते
आदरणीय श्री निशांत भगत साहेबांचं आगमन होतंय. निशांत भगत साहेबांना मी आमंत्रित करतोय, आपण सुद्धा व्यासपीठावरती यायचं आहे. आपल्याही उपस्थितीमध्ये आपण बक्षीस वितरण सोहळा या ठिकाणी संपन्न करणार आहोत. 3x3 गोल्डन बुल्स या टीमचे संघ मालक कैलास पाटील इथे उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. 3x3 गोल्डन बुल्स या टीमचे संघ मालक कैलास पाटील यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्याचबरोबर संघ आहे कृतार्थ लायन्स आणि कृतार्थ लायन्स या टीमचे संघ मालक आहेत मनीष पाटील यांना मी आमंत्रित करतोय. आपला सुद्धा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. त्यानंतर आमचे पुढचे 3 त्रिमूर्ती आपण जर पाहिलं तर या 8 वर्षाची परंपरा आज या इच्छापूर्ती प्रीमियर लीगनं सातत्यानं जपलेली आहे. या स्पर्धेचा अखंडित प्रवास कुठलाही खंड न पडता ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पूर्ण केलेली आहे असे या स्पर्धेचे भाग्यविधाते म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. सर्वप्रथम नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते त्याचबरोबर नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी कार्यसम्राट नगरसेवक आदरणीय श्री दशरथ भगत साहेब यांचा सन्मान करण्यासाठी मी इच्छापूर्ती प्रीमियर लीगचे सर्व कोर कमिटी सदस्यांना विनंती करतोय की आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान इथे केला जाईल. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत नानासाठी. आज आपण ही 8वी वर्षाची परंपरा या स्पर्धेनं जपलेली आहे. त्यांचा सन्मान होतोय. त्या अगोदर SB11 टीमचे संघ मालक सुधाकर पाटील इथे उपस्थित झालेले आहेत. माफ करा, सुधाकर भोईर SB11 टीमचे संघ मालक आहेत. सुधाकर भोईर यांचा सन्मान इथे केला जाईल. सन्मान या ठिकाणी होतोय. त्यानंतर पुढचे सत्कार मूर्ती आहेत आमच्या वाशी गावाची शान युवा नेते आदरणीय श्री निशांत भगत साहेब यांचा सन्मान करण्यासाठी मी पुन्हा एकदा इच्छापूर्ती प्रीमियर लीगची सर्व कोर कमिटी या सर्वांना मी विनंती करतो की आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा एक मोठा सन्मान युवा नेते निशांत भगत साहेबांचा करायचा आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सदा मामा, दिनेश पाटील, दीपक गांधी, हे सर्व कमिटी मेंबर्स किरण भोईर या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज सन्मान होतोय. त्यानंतर मित्रांनो इच्छापूर्ती प्रीमियर लीगचे कमिशनर, इच्छापूर्ती प्रीमियर लीगचे अध्यक्ष आदरणीय श्री संदीप दादा भगत यांचा सन्मान करण्यासाठी मी पुन्हा एकदा इच्छापूर्ती प्रीमियर लीगची कोर कमिटी या सर्वांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपल्या उपस्थितीमध्ये इच्छापूर्ती प्रीमियर लीगचे कमिशनर संदीप दादा भगत यांचा सन्मान इथे करायचा आहे.
भगतसिंग लेजंड या टीमचे ओनर अक्षय भगत आणि अवतार सिंग आपण सुद्धा यायचं आहे. आपला सुद्धा शुभ सन्मान इथे केला जाईल. त्यानंतर मित्रांनो सलग 2 दिवस ही स्पर्धा रंगली. स्पर्धेचा प्रत्येक प्रेक्षकांना आनंद घेतला. परंतु ही स्पर्धा पाहत असताना प्रत्येक खेळाडूने ही स्पर्धा खेळली आणि स्पर्धा खेळत असताना 2 दिवस ज्यांच्या माध्यमातून अगदी रुचकर चविष्ट जेवण आपल्याला खाऊ दिलं असे आमचे बावरजी म्हणजेच प्रमुख आचार्य होते. सूर्यकांत भोईर, प्रल्हाद पाटील, अनिल म्हात्रे, श्रावण भोईर या चौघांना मी आमंत्रित करतो. आपण समोर यायचं आहे. आपला शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्यानंतर चंद्रकांत भोईर अगदी चविष्ट आणि रुचकर या ठिकाणी जेवण सलग 2 दिवस या जेवणाची व्यवस्था ज्यांच्या माध्यमातून करण्यात आली होती. जेवण त्यानं बनवलं होतं. हे 5 आचार्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. याचा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. तुम्ही जेवले नाही का? त्यानंतर एसएस स्टार या टीमचे ओनर आहेत जयेश पाटील यांना मी आमंत्रित करतोय. आपण सुद्धा व्यासपीठावरती यायचा की आपला सुद्धा सन्मान इथे केला जाईल. एसएस स्टार या टीमचे जयेश पाटील हे ओनर. या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा आपण सुरू करण्यापूर्वी मी विनंती करतो. इच्छापूर्ती प्रीमियर लीगचे कमिशनर अध्यक्ष आदरणीय श्री संदीप दादा भगत यांना मी विनंती करतो की या स्पर्धेसाठी आपलं मनोगत आपण या स्पर्धेसाठी व्यक्त करायचं आहे. नमस्कार. इच्छापूर्ती प्रीमियर लीग 2025 आणि वर्ष 8वा. मला वाटतं यासाठी उपस्थित वाशी गावातील सर्व यंगस्टार मतलब लहानापासून तर 80 वर्षापर्यंत सगळे प्लेयर मला वाटतं इथं आता 1000 आहेत आणि त्यांनी मनोरंजन त्यांचं झालं आणि आनंद घेतलेला आहे या IPLचा. म्हणून सर्वांचे इच्छापूर्ती प्रीमियर लीगसाठी उपस्थित दशरथ भगत साहेब, निशांत भगत, एकनाथ पाटील साहेब, नयन पाटील साहेब, आपले आनंद पाटील, मामा कचरू पाटील, तारी काका, राजेश जाधव साहेब, अभिमन्यू भगत आणि सर्व संघ मालक, सर्व खिलाडू आणि सर्व प्रेक्षक सगळ्यांचे हार्दिक स्वागत. प्रथमतः इच्छापूर्ती प्रीमियर लीगचा कमिशनर, आता काय काम आहे मला माहिती नाही, पण मला आनंद खूप झाला की मला तुम्ही कमिशनर बनवलेला आहे. कमिशनरचं काम काय मला माहिती नाही. आणि ही सर्व तयारी इच्छापूर्तीच्या सर्व सदस्यांनी केली. पहिल्यांदा मला वाटतं काहीच बघावं लागलं नाही, ना मला ना निशांतला. त्याबद्दल इच्छापूर्तीच्या सर्व सदस्यांचे आभार. स्पेशल आभार म्हणजे निलेशचे, ते त्यांनी काहीच आम्हाला काहीच त्रास दिला नाही. त्यामुळं यावर्षी जी झाली यापेक्षा चांगली कशी करता येईल यासाठी तुम्ही सूचना करा. आपण अजून चांगले आपण वाशी गावासाठी आणि आपल्या वाशी गावाच्या एकतेसाठी सन्मानासाठी आपण असंच खेळत राहू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. खूप चांगलं मनोगत या स्पर्धेला तुम्ही व्यक्त केलं. तर मात्र पुढचे सत्कार मूर्ती आहेत ज्यांचा आपण विशेष सन्मान करणार आहोत. मगाशी संदीप दादा भगतनं खूप चांगला उल्लेख केला की आम्हाला कुठला त्रास दिला नाहीये. या स्पर्धेची तयारी खूप चांगल्या पद्धतीने पार पडली. अगदी पडद्याच्या पाठीमागे राहून ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी त्यानं खूप चांगलं योगदान दिलं, भरीव काम केलं. आणि आमचा या इच्छापूर्ती प्रीमियर लीगचे सदस्य आहेत निलेश पाटील यांचा सन्मान
इथे केला जाईल आणि तो सन्मान करण्यासाठी मी जय पाटील आणि इच्छापूर्ती प्रीमियर लीगचे कमिशनर अध्यक्ष संदीप दादा भगत यांना विनंती करतो की आपल्या दोघांच्या शुभ हस्ते निलेश पाटील या व्यक्तीसाठी मित्रांनो टाळ्या झाल्या पाहिजे. खूप चांगली मेहनत घेतली आणि या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी एक भरीव कामगिरी त्याने केलेली आहे. निलेश पाटील यांचा सन्मान झालेला आहे. त्यानंतर मी युवा नेते आदरणीय श्री निशांत भगत साहेबांना विनंती करतो की आपण या स्पर्धेला आपलं मनोगत व्यक्त करावं. इच्छापूर्ती प्रीमियर लीग दरवर्षाप्रमाणे ह्या वर्षीही अतिशय उत्साहाने पार पडलेली आहे आणि ह्या मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, वाशी गावातील सर्व ग्रामस्थ, सर्व सहकारी मित्र परिवार आणि सर्व खेळाडू, ह्या इच्छापूर्ती प्रीमियर लीगमध्ये मला काही गोष्टी ज्या जाणवल्या किंवा ज्या गोष्टी मला बघायला भेटल्या त्या या ठिकाणी आज व्यक्त करून दाखवतो. जो या गावातला अनोळखी पोरगा नाना, ज्याचं नाव पण माहिती नाही, तो कुठल्या तरी आपल्या गावामध्ये त्याचे आई वडील पोट भरायला आलेले आहेत आणि आपल्या गावामध्ये राहतो, असं एक लहान पोरगा ज्या वेळेस तो बाउंड्री मारतो किंवा चांगली फिल्डिंग करतो त्यावेळेस त्याच्या नावाने टाळ्या वाजवल्या जातात. हेच क्रिकेटचं महत्त्व आहे की अननोन माणूस, जो माणूस माहिती नाही, जो पोरगा आपल्या कोणाला माहिती नाही, पण जर तो चांगला खेळला, त्याच्यामध्ये चांगले गुण असले तर त्याच्यासाठी टाळ्याही वाजतात, त्याचं नावही अख्ख्या गावाला माहिती पडतं. हेच विशेष आहे क्रिकेटमध्ये. आता जस्ट मी ओमानला जाऊन आलो, ज्या वेळेस त्या ठिकाणी महाराष्ट्रातले सगळी लोक क्रिकेटने एकत्र येतात, एकमेकांच्या मदतीला धावतात आणि सगळे एकत्र एकमेकांच्या सुखादुःखात उभे असतात. म्हणजेच क्रिकेट ही अशी गोष्ट आहे की माणसाला माणसं जोडून दाखवतो. तो एकमेकांच्या सुखादुःखात जाऊ शकतो, तो एकमेकांच्या पाठीमागे उभं राहू शकतो. हे क्रिकेट या खेळामधूनच जे नानांनी एक आपल्याला एक लाईन दिली या ठिकाणी की आपण वाशी गावाच्या सन्मानासाठी आणि एकतेसाठी खेळूया. जसं ओमानमध्ये राहणारे लोक हे एकमेकाला ओळखत नाही, पण त्या ठिकाणी महाराष्ट्रातला म्हणून, मराठी माणूस म्हणून सगळे तिथे एकत्र येतात आणि दरवर्षी त्यांच्याकडे शनिवार रविवार हा हॉलिडे नसतो, विकेंड त्यांचा म्हणजे शुक्रवार आणि शनिवार सर्व एकत्र येतात आणि सकाळी 7 वाजता मॅच त्यांची चालू होते आणि सकाळी 7ला मॅच चालू झाल्यानंतर ती 4 वाजता संपते. सांगायचं उद्दिष्ट एवढाच, जो व्यक्ती गावामध्ये राहायला आलेला आहे त्याला पण ह्या क्रिकेटमध्ये तेवढाच महत्त्व आहे. जर तो चांगला खेळत असेल तर, आणि जर वयाने तो मोठाही असेल पण तो जर चांगला खेळ खेळत असेल तर त्यालाही महत्त्व तेवढाच दिला जातो. आणि हेच आम्हाला या IPL मधून, या इच्छापूर्ती प्रीमियर लीगमधून आम्हाला हेच सांगायचं आहे की राहणारा प्रत्येक व्यक्ती जर त्याच्यामध्ये गुण असेल तर त्याला प्रोत्साहन देण्याचं काम ह्या इच्छापूर्ती प्रीमियर लीगच्या माध्यमातून दिलं जातो. आणि दुसरी गोष्ट जी बघायला भेटली, जर आपण टीम विकत घेतली ते आपण स्वतःच्या नावाने नाही घेतली तर जिंकता येतं. म्हणजेच SB11 आणि गरुडा 11 या दोन्ही संघाचे संघ मालक वेगळे आहेत, पण समोर दुसरे कोणतरी संघ मालक त्यांना पुढे केलेला आहे आणि ते लोक जिंकलेले आहेत. हे खरं आहे की नाही? तर पुढच्या वर्षी जे संघ मालक असतील त्यांनी विचार करावा की आपण विकत घ्यायची किंवा विकत घेऊन दुसऱ्याच्या नावाने ती खेळवायची, याचा विचार नक्कीच दुसऱ्या संघ मालकांनी करावा. तिसरी गोष्ट अशी, आता त्याचा संघ मालक तर शेवटी जो पैसे भरेल तोच असणार आहे. दुसरी गोष्ट मला असं वाटतं की याच्यामध्ये आपण 1-2 जे नंबर आपण ज्या ठेवतो ट्रॉफी, त्याच्यामध्ये अजून 2 ॲडिशनल केल्या पाहिजे, 3 आणि 4. काय होतंय की मॅच खेळायला सगळीच लोक असतात, पण जसं मॅच जिंकली, मॅच म्हणजे जो बाहेर झाला, आता आबी दादा तर ठीक आहे इथं बसलाय, नाही तर तो दुपारी 2 वाजताच घरी गेला असता. पण मला असं वाटतं की 3 आणि 4 नंबर पण पुढच्या वर्षी, शेवटी बघा आपण जिंकण्यासाठी तर खेळतच असतो, पण शेवटी आपण सगळेजण या 2 दिवसांमध्ये किंवा 3 दिवसांमध्ये जेवणासाठी जसं सगळे एकत्र येतो, खेळण्यासाठी जसं सगळे एकत्र येतो, तसं मॅच संपल्यानंतर पण या ठिकाणी सगळे थांबलो पाहिजे, सगळे एकत्र आलो पाहिजे. आणि ही ट्रॉफी घेण्यासाठी मग 1 नंबरची असो, 2 नंबरची असो, 3 नंबरची असो किंवा 4 नंबरची असो, या ट्रॉफीज घेण्यासाठी आपण त्या ठिकाणी हजर राहिलो पाहिजे, सगळे खेळाडू असले पाहिजे आणि त्या ट्रॉफीचं सन्मान किंवा त्या ट्रॉफीचं मान घेण्यासाठी तो आपण त्या ठिकाणी हजर राहिलो पाहिजे. तर माझी विनंती असेल की पुढच्या वर्षी जसं आपण 1 नंबर आणि 2 नंबरच्या ट्रॉफ्या ठेवलेल्या आहेत तशी 3 नंबर आणि 4 नंबरची ट्रॉफी, कारण 3 आणि 4 नंबरसाठी जो बॉल आउटसाठी जो अर्धा तास खराब झाला आहे त्याच्यासाठी पण मेहनत लागलेली आहे
आणि म्हणून 3 आणि 4 नंबरची ट्रॉफी पण पुढच्या वर्षी या ठिकाणी ठेवली पाहिजे. चौथी गोष्ट, निलेश ज्या ताकदीनं किंवा ज्या हिमतीनं जे काय नियम बनवले त्या नियमाला बिलकुल पण तडा जाऊ न देता जे नियम लागू सगळ्यांना केलेले आहेत त्यासाठी कुठल्याही परिस्थितीत तो मागे घ्यायला तयार होत नाही. परंतु त्याच्यामध्ये पण सुधारणा अशी असली पाहिजे, जर समजा एखादा खेळाडू ज्या वेळेस त्या ऑक्शनच्या याच्यामध्ये भाग घेत असेल आणि मग त्याच्यानंतर तो खेळायला येत नसेल त्यावेळेस एक तर त्या आयोजकांनी सांभाळून घेतला पाहिजे किंवा त्या टीमला तरी समजून घेतलं पाहिजे. या प्रकारची भूमिका, या अशा काही ज्या गोष्टी असतील त्या समजून घेतल्या पाहिजे. आज या ठिकाणी इच्छापूर्ती प्रीमियर लीग म्हणजे मी दुपारचा जो माहोल बघितला 2 दिवसामध्ये, अनेक लोक ज्यांचा ग्राउंडशी काही संबंध नाही पण तो मॅच बघण्याच्या दृष्टिकोनातून तो इथपर्यंत पोहोचला. त्या जेवणाचा वेळ झाल्यानंतर जेवणाच्या ठिकाणी तिथं पोहोचला आणि जी लाईन लागलेली होती, नाना मला असं वाटतं की आपण जेवण वाढवलं पाहिजे. कारण आपला उद्दिष्टच हा आहे की कुठल्या ना कुठल्या निमित्तानं तरी गावातली लोक एकत्र आली पाहिजे, एकमेकांच्या सोबत राहिली पाहिजे. कारण सेक्टर 6, 7, 8ची पोरंही या ठिकाणी वाढत चालेल. ते खेळण्यासाठी पण येतात, जेवणासाठी पण येतात आणि रविवारची मजा घेण्यासाठी पण येत असतात. आणि म्हणून अशा पद्धतीनं जेवढ्या लोकांना आपल्याला ह्या इच्छापूर्ती प्रीमियर लीगच्या माध्यमातून जेवढ्या लोकांना एकत्र करता येईल त्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. त्यासोबतच काही जर गोष्टी कमी पडल्या असतील, म्हणजेच या वर्षी झेंडे लावणे किंवा झेंड्याची तयारी करण्याची आमच्याकडनं तयारी राहून गेली, अनेक अजून काही गोष्टी असतील त्याही राहून गेल्या असतील, तर त्यासाठी आम्हाला सर्वांनी क्षमा करावं आणि याच्या पुढे याच्यापेक्षा चांगलं कसं होईल. आणि गावातली सगळीच पोरं यावर्षी मला वाटतंय गॅरोनी टी शर्ट आणि ट्रॅकची जबाबदारी घेतल्यामुळे ट्रॅकवर तर सगळे खुश आहेत. ट्रॅक चांगला आहे ना? ज्या ज्या गोष्टी चांगले देता येतील त्या गोष्टी सर्वांना द्यायचा प्रयत्न आम्ही करू. प्रत्येक जण जबाबदारी घेत असतो. कोणी कपड्यांची जबाबदारी घेतोय, कोण ट्रॉफींची जबाबदारी घेतोय, कोण ग्राउंडची जबाबदारी घेतोय. अनेक अशी काही जबाबदाऱ्या आहेत, त्या जबाबदाऱ्या घेऊन आपापल्या जबाबदाऱ्या प्रत्येक जण पार पाडत असतो. आणि म्हणून या इच्छापूर्ती प्रीमियर लीग साठी ज्यांनी ज्यांनी मेहनत घेतली, ज्यांनी ज्यांनी आपला वेळ दिला, ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले, जे लोक या ठिकाणी उपस्थित राहिले, अशा सर्वांचंच, मग त्याच्यामध्ये अंपायर असतील, कॉमेंटेटर असतील, साऊंड सिस्टम, डेकोरेशन, सगळ्यांचेच या ठिकाणी मी मनापासून आभार मानतो. आणि ज्यांनी या स्टेजची शोभा वाढवली असे सर्वच गावातले ग्रामस्थ यांचेही सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद. खूप चांगलं मार्गदर्शन या स्पर्धेच्या निमित्तानं आमचे युवा नेते निशांत भगत साहेबांनी केलेला आहे. आणि खरोखर एक चांगला प्रयत्न पुढच्या वर्षी 3रा 4था नंबर आपण ठेवूया, कारण जेणेकरून बक्षीस वितरण सोहळ्या निमित्तानं अजून गर्दी वाढेल आणि अजून 2 संघ इथे उपस्थित राहतील. एक चांगली संकल्पना मांडली. तत्पूर्वी भगतसिंग लेजंड या टीमचे जे ओनर्स आहेत अवतार सिंग आणि अक्षय भगत ते उपस्थित नाही आहेत, पण त्यांच्या बिहाफ मध्ये त्या टीमचा खेळाडू अजय भोईर इथे उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान करण्यासाठी मी राहुल पाटीलला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान इथे करायचा आहे. त्यानंतर एस एस स्टार जयेश पाटील यांना आमंत्रित करतो आपण. या आपलाही सन्मान या ठिकाणी केला जाईल. जयेश पाटीलचे बंधू आहेत. जयेश पाटील नाही आहेत, कुमार पाटील आहेत आणि निलेश पाटील यांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान होईल. त्यानंतर मित्रांनो या स्पर्धेचा वितरण सोहळा पुढे सुरू करण्यापूर्वी मी या स्पर्धेमध्ये मी मगाशीच उल्लेख केला की ज्या ज्या घटकानं या स्पर्धेला खूप चांगलं सहकार्य केलं, खूप चांगली मदत केली, त्याच्यापैकी स्कोरर खरं तर मला अभिमान वाटतोय राहायला घनसुलीचा, परंतु इच्छापूर्ती प्रीमियर लीग वाशी गावासाठी तो गुण लेखकाची भूमिका करण्यासाठी आला आमचा सर्वांचाच लाडका हितेश म्हात्रे यांचा सन्मान एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. खूप चांगलं गुणांकन केलेलं आहे यानं. वय वर्ष 18, प्रत्येक चेंडूची माहिती, इत्तुमूत माहिती त्यानं आमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. संदीप दादा भगत यांच्या शुभ हस्ते सन्मान इथे केला जातोय. खूप चांगली गुणलेखकाची भूमिका त्यानं 2 दिवस पूर्णपणे केलेली आहे. त्यानंतर मित्रांनो 2 दिवस
ही स्पर्धा रंगली. 2 दिवस या स्पर्धेमध्ये सर्वांनीच आनंद घेतला आणि आनंद घेताना प्रत्येक खेळाडूने चांगलं कार्य केलं, चांगली कामगिरी केली आणि कामगिरी करत असताना प्रत्येक खेळाडूला प्रोत्साहित करण्यासाठी, मोटिवेट करण्यासाठी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये खूप छान समालोचन केलेलं आहे. वाशी गावचा एक लेजेंडरी समालोचक आमचे मित्र मनोज पाटील यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. मनोज पाटील आपण या. युवा नेते निशांत पदक साहेबांना विनंती करतो की आपले शुभ हस्ते हा सन्मानित करायचा आहे. मित्रांनो, हा समालोचक आपल्याला आगरी वाटत नाहीये. एखादा यूपीचा समालोचक इच्छापूर्ती प्रीमियर लीग मध्ये समालोचन करतोय अशी हुबेहूब कॉपी म्हणजे हुबेहूब समालोचन करणारे मनोज पाटील यांचा सन्मान इथे झालेला आहे. उमेश, खूप खूप धन्यवाद. त्याबद्दल मी पुन्हा एकदा विनंती करतोय, माझ्या सोबतीला ज्यांनी कांद्याशी कांदा लावून ज्यांनी तुर्भे गावाची स्पर्धा फेटाळून इच्छापूर्ती प्रीमियर लीग साठी एक समालोचक म्हणून त्यांनी आपली उपस्थिती दाखवली, ते म्हणजे कोपर खेळण्याचे लाडके समालोचक उमेशजी मात्रे यांचा देखील सन्मान होणं खूप गरजेचं आहे. मी विनंती करतोय निशांतजी भगत आपणास की आपण देखील त्यांचा सन्मान करायचा आहे. त्यांनी देखील 2 दिवस रोहन भाऊ तुम्ही पण निशांतजी भगत आणि रोहन सुतार या मान्यवरांना विनंती करतो की आपण त्यांचा यथोचित सन्मान करायचा आहे, कारण त्यांनी तुर्ब्याची स्पर्धा फेटाळून इच्छापूर्ती प्रीमियर लीग साठी वेळात वेळ काढला. धन्यवाद उमेश, आपण आलात. चला उमेश, लगेच यायचं आहे. टेडीबेअर ज्यांनी प्रेक्षकांचं मोठ्या प्रमाणात मनोरंजन केलं, टेडीबेअर आपण कुठं आहात, आपण देखील याचा आपला देखील सन्मान केला जाईल. टेडीबेअर आज तात्या बेंचू आणि मिकी माऊस बनले होते, वाटते ते घरी गेले. हा पैसे दिले ते कशाला थांबते, त्यांचा वेळ संपलाय, 6 वाजेपर्यंत वेळ होता. चला उमेश, मला वाटतं आपण एखाद्याचा सन्मान राहिला असेल तर आम्ही क्षमस्व आहोत. तर उमेश बॉल आउट मध्ये बॉल आउट मध्ये एक मात्र असा गोलंदाज आहे त्यांनी हिट केला होता, तो म्हणजे सदानंद म्हात्रे यांचे सुपुत्र भविष्य म्हात्रे. आपणास विनंती करतोय आपला देखील इथे सन्मान केला जाईल, कारण 3 संघ होते आणि 3 संघामध्ये भविष्य म्हात्रे ज्या बॉल आउटच्या स्वरूपात त्यांनी विकेटला हिट केला होता त्याचा देखील सन्मान होणं खूप गरजेचं आहे. मी विनंती करतो त्यांनी देखील यायचं. चला भविष्य म्हात्रे लगेच यायचं. इच्छापूर्ती प्रीमियर लीगचे संयुक्त कमिशनर संजय जाधवने आता सांगितलं कमिशनरचं काम काय असतं ते काय त्यांना माहित नाही, परंतु त्यांनी बखूबी आपलं काम निभावलेलं आहे. त्याचबरोबर इच्छापूर्ती प्रीमियर लीग 2025 मध्ये सर्वात कमी वयाचा एक खेळाडू खेळला होता, तो म्हणजे वीरू शिगवण. वीरू शिगवण आपण जिथे कुठं असाल आपला देखील सन्मान केला जाईल, कारण वय वर्ष 14 हा 14 वर्षाचा एक युवा खेळाडू पहिल्यांदा इच्छापूर्ती प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये खेळलाय. चला लगेच यायचं वीरू, आपण 14 वर्षाचा खेळाडू आहात आणि आपला इथे सन्मान केला जाईल. सन्माननीय दीपक तारे सर, मी विनंती करतोय की आपण या 14 वर्षाचा त्यांच्या सोबतीला माजी विरोधी पक्ष नेते आमचे सन्माननीय कार्यसम्राट माजी नगरसेवक सन्माननीय दशरथजी भगत हे देखील आहेत, त्यांच्या असं 14 वर्षाचा वीरू. त्याचबरोबर डीजे, आज डीजे मास्टरचा देखील सन्मान होणं खूप गरजेचं, कारण डीजे मास्टर देखील आज संडेच्या दिवशी लोकांना फंडे म्हणजे खूप मजा करायला वेळ दिला होता. मी विनंती करतो डीजे मास्टर दर्शन, तुझा देखील सन्मान होणं खूप गरजेचं आहे. मी दर्शनजी बघत माजी विरोधी पक्ष नेते यांना विनंती करेन की आपण दर्शन भोईर याचा देखील यथोचित सन्मान करायचा आहे. धन्यवाद. चला मला वाटतं सर्वांचा सन्मान झालेला आहे आणि आपण मुख्य युट्यूब लाईव्ह आपण पाहतोय. एक वेळ अशी होती की मीडियाच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली जात नव्हती, मला वाटते 10-15 वर्षापूर्वी असं होतं, परंतु आता युट्यूबचा जमाना आलेला आहे.
मी कॅमेरामॅन दोन्ही कॅमेरामॅनला विनंती करतोय तुमचा देखील सन्मान केला जाईल. अखंड विश्वात 154 देशात मी इच्छापूर्ती प्रीमियर लीगचे कमिशनर संदीपजी भगत यांना विनंती करतो की आपण युट्यूबचे कॅमेरामॅन यांचा देखील सन्मान करायचा आहे. प्रेक्षक लाईव्ह तुम्ही भारताच्या किंवा देशाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात असू द्या आपण लाईव्ह मॅच पाहू शकतो अशी व्यवस्था. तर आता मला वाटतं सर्वांचा सन्मान झालेला असेल तर आपण मुख्य बक्षीस समारंभाकडे वळूया. मी पुन्हा एकदा मायक्रोफोन सोपवतो माझे सहाय्यक समालोचक उमेश म्हात्रे यांच्याकडे. धन्यवाद. तर आपण आता मुख्य बक्षीस वितरण सोहळा सुरू करण्यापूर्वी नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते माजी कार्यसम्राट नगरसेवक आणि तुम्हाला सर्वांचे आधारस्तंभ आदरणीय श्री दशरथ भगत साहेबांना विनंती करतो की आपण या स्पर्धेला या बक्षीस वितरण सोहळ्या निमित्तानं आपण मार्गदर्शन करावं. नमस्कार. उपस्थित सर्व प्रतिष्ठित मंच सर्व खेळाडू आला आणि मित्र पूर्ती है सीताराम भगत क्रिकेट स्पर्धा पार पाडली. या प्रसंगी या ठिकाणी त्यांचं मी आज प्रथम आले अभिनंदन करतो. दुसरं आले त्यांचं झालं त्यांना पुढल्या वर्षी प्रथम आणि जे आले नाही त्यांना देखील शुभेच्छा देतो. आणि ह्या ठिकाणी निशांत आपले सर्व म्हणजे सर्वांना मला काय आहे कामकाज नियंत्रण करण्याचं नियंत्रण काम करणारी मंडळी आहे ती अति चांगलं बरं काम करतात. पण ते काम करण्यासाठी आपण हा हिंमत बल घेता एक नियंत्रण म्हणून आज या ठिकाणी याने काय पाहिजे हिंमत पाहिजे बल पाहिजे आणि अति चांगलं काम करतात. या ठिकाणी निलेश कचरू पाटील यांचा आपण सन्मान केला पण मी थोडासा नाद की मागे घेऊन जाईल. निलेशचं काम चांगलं आहे त्याच्या टीमचं चांगलं आहे सर्वच काम चांगलं आहे वादच नाही पण मी 35 वर्ष मागे घेऊन जाईन तुम्हाला. 35 वर्षापूर्वी म्हणजे 1990 साली ज्यावेळेला आम्ही पहिले टुर्नामेंट वाशीगावचं ही काँग्रेसचा अध्यक्ष त्यावेळेला श्रावण भोईर पिचवर असायचा. श्रावण शंकर जो ह्या टुर्नामेंट मध्ये मोठेपणा गावाने आम्ही एका सर्वांना सोबत घेऊन जाऊ आणि हा गावकीचा मोठेपणा आम्ही काय मेसेज देतो हा या ठिकाणी महत्वाचा आहे. तर या ठिकाणी आता आपण आता परिवार म्हणून कुटुंब म्हणून या ठिकाणी आपण हा खेळाचा आनंद घेतो. ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी येतात जे जुने खेळाडू आहेत ज्यांनी हा खेळ ज्याला सुरुवात केली आहे ते मंडळी या ठिकाणी त्याचा आनंद घेत आहेत. टुर्नामेंट आहे ती टुर्नामेंट अति चांगली झालेली आहे चांगली
हे टुर्नामेंट समालोचकांना देखील मी सांगतोय, ही टुर्नामेंट आहे, ही खेळ आहे. आपण जरी नारा गेल्या वर्षी दिला होता की मोबाईल छोडो मैदान जोडो, या वर्षी त्यामध्ये नारा दिला की आपण खेळूया वाशी गावच्या सन्मानासाठी आणि वाशी गावच्या एकतेसाठी आणि वाशी गावच्या विकासासाठी. हा झाला एक, पण शेवटी ही चळवळ आहे, ही सामाजिक चळवळ आहे. या काय आहे, एक सामाजिक चळवळ आहे. आणि मग ह्यामध्ये आम्ही उत्साह, हा उत्सव आहे तो उत्साह झाला पाहिजे, उत्साह आला पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी प्रत्येक जे क्रिकेट टीम मालक आहे त्याने आपापल्या परीने त्यांनी बँजो आणला पाहिजे, बाजा आणला पाहिजे, वाजवा खेळा, हा काय उत्सव आहे. लागला तर आपण सर्व मिळून आपण काय करतो ठिकाणी मिळून काहीतरी कारणावर टाईप करा. लोकांना किती देशात लोक पाहतात, 185 देशाला आपण पाहतो नाही का. हेच लाईव्ह अनेक ठिकाणी, याच रविवारी अनेक ठिकाणी चालू आहे. त्यात वाशी गावची ही काय टुर्नामेंट आहे, ही सर्वांपेक्षा सरस करू शकतो, करू शकतो. आता गा याच ठिकाणी असं काहीतरी माध्यमातून चांगला संदेश नाही, कारण शेवटी या ठिकाणी आपण लवकर जायचं वाट एक गंभीर मी सांगतो की हे जे आपले DJ आसिफ एस क्रिकेट मालक आहे आपण देतात स्टेज, त्याला काय म्हणतात स्टँड, तर त्याचे थोडंसं भाग म्हणावा की बाकी किती कोण स्टँड आहे त्यात 2 ऑप्शन ठेवा. 8 6 आहे ना ते चिट्या काढा आणि 2 ऑप्शन ठेवा. आणि ते 2 ऑप्शन ते जनता मार्केट समोरचे आहेत नक्कीच फार डिमांड आहे आणि तो विशेष फायदा आणि असं जे त्याच्यामध्ये जास्त आनंद घेणार आहे फ्रीमध्ये द्या. तर असं काहीतरी ह्या गोष्टी ज्या आहेत अलग आपण जे चांगलं काम करतो ही ह्या ठिकाणी एकदा पहिला नंबर दुसरा नंबर घेणाऱ्याने वाशी गावात जावं, गावामध्ये जावं, भाजत गाजत जावं, गावाला एक फेरी मारावी. हे आयोजकांनी लागले त्या बँड खर्च करावा, थोडा खर्च वाढेल. निशांनी सांगितलं जेवण जरा पंक्तावली जास्त करा, आलं का त्यानं. शेवटी हेतू काय, आम्ही सर्व एक आलो पाहिजे, सर्वांनी त्याचा आनंद घेतला पाहिजे आणि त्याचा जल्लोष केला पाहिजे. असं काहीतरी ह्या ठिकाणी नवीन आम्ही काय देऊ शकतो, त्याचा लाईव्ह कसं ठेवू शकतो, या सगळ्या गोष्टी आहेत. पुन्हा एकदा सर्वांचं मी अभिनंदन करतोय. नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र, थँक्यू, जय दिबा. चला, खूप खूप धन्यवाद. नानांचं अगदी मोलाचं मार्गदर्शन आपल्याला या स्पर्धेच्या निमित्तानं लाभलं, त्यांचं मनपूर्वक आभार. तर मित्रांनो, एक आपण सन्मान करणार आहोत, आमच्याकडून तो राहिला होता. आमच्या समालोचन कक्षामध्ये आमच्या खांद्याला खांदा लावून असा खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळला, परंतु त्यानं खूप चांगलं समालोचन सुद्धा केलं. असे आमचे वाशी गावचेच रहिवासी आहेत राहुल राठोड, म्हणजे शांतया टोपण नावानं हा खेळाडू जाणला जातो आणि राहुल राठोड यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी नयन पाटीलांना विनंती करतो की आपले शुभ असते हा सन्मान इथे करायचा आहे. खूप छान कॉमेंट्री राहुल राठोडने केलेली आहे. प्रेक्षकांची मनं जिंकली, प्रेक्षकांना मोहित केलं, प्रेक्षकांना तल्लीन केलं आणि खूप छान आवाज आहे या समालोचकाचा. राहुल राठोड यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. DJ आसिफ एस
चला तर आपण बक्षीस वितरण सोहळा इथे सुरू करतोय आणि बक्षीस वितरण सोहळा सुरू करत असताना पहिलं पारितोषिक आहे इच्छापूर्ती प्रीमियर लीग 2025चा सिनियर प्लेयर आणि फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार इथे दिला जातोय. ज्यानं मित्रांनो स्पर्धेतली पहिली विकेट हॅट्रिक संपादन केली, ज्या यंग खेळाडूंना जमलं नाही ते काम 58 वर्षाच्या खेळाडूनं केलेलं आहे आणि तो खेळाडू आहे. खर तर या खेळाडूचा परिचय सांगायचं झालं तर वारकरी संप्रदायामध्ये वाशी गावातील प्रथम कीर्तनकार म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं असं आमचे सर्वांचे लाडके भास्कर म्हात्रे यांचा विशेष सन्मान करण्यासाठी मी नाना सर्वांनाच मी विनंती करतो की सर्वांच्याच उपस्थितीमध्ये सन्मान होईल. खास करून दशरथ भगत साहेबांना विनंती करतो की आपले शुभास्ते सन्मान इथे करायचा आहे. या फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच आणि सिनियर खेळाडू हा पुरस्कार जातोय भास्कर म्हात्रे यांना. नाना आणि भास्कर म्हात्रेनं इथे जाहीर केलेलं आहे की ही माझी शेवटची IPL असेल, परंतु आम्हाला जो वाटतंय भास्कर नाना अजूनही तुम्ही IPL खेळाल हा आमचा ठाम विश्वास आहे. येस, चला 2 वर्ष अजूनही खेळेल. तर पुढचं पारितोषिक आहे IPL इच्छापूर्ती प्रीमियर लीगचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट हा पुरस्कार देण्यासाठी मी संदीप दादा भगत, युवा नेते निशांत दादा भगत, त्याचबरोबर दशरथ नाना यांना विनंती करतो की आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा पुरस्कार या ठिकाणी द्यायचा आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ब्रँडेड टेनिस बॉल क्रिकेटचे शूज आहेत. चला तर आपण हा पुरस्कार देण्यासाठी कचरू पाटील आणि अनंत पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते हा पुरस्कार द्यायचा आहे. इच्छापूर्ती प्रीमियर लीगचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरलेला आहे. संघाचं नाव आहे SB11 आणि खेळाडूचं नाव आहे स्वप्नील पाटील, स्वप्नील रमेश पाटील, बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. बक्षीस विजेत्यांचं अभिनंदन आणि मान्यवरांचं खूप खूप आभार. त्यानंतर पुढचं पारितोषिक आहे उत्कृष्ट गोलंदाज आणि हा पुरस्कार देण्यासाठी मी सन्माननीय श्री दीपक तारे आणि त्यांच्या समवेत राजेश जाधव यांना विनंती करतो की आपण समोर यायचं आहे. आपल्या दोघांच्या उपस्थितीमध्ये हा पुरस्कार द्यायचा आहे. ब्रँडेड शूज आहेत आणि एक आकर्षक ट्रॉफी इथे दिली जाईल. उत्कृष्ट गोलंदाज कोण सांगेल का ज्यानं खूप चांगली गोलंदाजी केली, विकेट्स घेतलेले आहेत. एक हिंट देतो तुम्हाला, संघाचं नाव आहे गरुडा 11 आणि इच्छापूर्ती प्रीमियर लीग 2025 या स्पर्धेतला उत्कृष्ट गोलंदाज ठरलेला आहे सदामामा म्हात्रे. कारण इकॉनॉमिकल गोलंदाजी केलेली आहे, विकेट्स घेतलेले आहेत. भास्कर मामा तू डेडिकेट करू शकतो का?
त्यानंतर बक्षीस विजेत्यांचं अभिनंदन, मान्यवरांचा आभार. त्यानंतर पुढचं पारितोषिक उत्कृष्ट फलंदाज आणि हा पुरस्कार देण्यासाठी मी एकनाथ पाटील आणि नयन पाटील आणि कचरू पाटील, चला एकनाथ पाटील नयन पाटील आपण समोर या. आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार दिला जाईल. ब्रँडेड शूज आहेत टेनिस बॉल क्रिकेटचे. आणि उत्कृष्ट फलंदाज ज्यांना बॅटिंग चांगली केली, बॅटिंग करत असताना खूप चांगल्या धावा कुठलेल्या आहेत. संघाचं नाव आहे गरुडा 11. एनी गेस? उत्कृष्ट फलंदाज, बेस्ट बॅट्समॅन ऑफ द टुर्नामेंट, IPL इच्छापूर्ती प्रीमियर लीगचा उत्कृष्ट फलंदाज ठरलेला आहे गरुडा 11 या टीमचा 11 योगेश भगत हा खेळाडू ठरलेला आहे या स्पर्धेतला उत्कृष्ट फलंदाज. मी अनंत पाटील आणि एकनाथ पाटील आणि नयन पाटील यांच्या उपस्थितीमध्ये हा पुरस्कार उत्कृष्ट फलंदाज, बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट योगेश भगत गरुडा 11 या टीमचा खेळाडू. त्यानंतर मित्रांनो इच्छापूर्ती प्रीमियर लीग IPL या स्पर्धेतला द्वितीय क्रमांक, ज्याने फायनल मध्ये जे स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न त्या शेवटच्या मोमेंटला त्या संघाला पूर्ण करता आलं नाही आणि तो या स्पर्धेतला उपविजेता संघ ठरलेला आहे. म्हणजे संघाचं नाव आहे SB 11. मी अनंत पाटील बोलू अनंत पाटील मी अनंत पाटीलला आमंत्रित करतो, आपण समोर या. इच्छापूर्ती प्रीमियर लीगचे अध्यक्ष संदीप दादा भगत यांच्या शुभ हस्ते. चला सर्व खेळाडू या SB 11. सर्व पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये हा पुरस्कार दिला जाईल. रोख रक्कम 15,000 व आकर्षक क्रिस्टल ग्लास पासून बनवलेली ही 20 ते 22 किलो 15 किलो वजनाची ट्रॉफी आहे. उपविजेता संघ चला विजेते उपविजेते संघांचं अभिनंदन, मान्यवरांचं मनपूर्वक आभार. SB 11 टीमचं अभिनंदन करतोय. रोख रक्कम 15,000 व आकर्षक ट्रॉफी देऊन SB 11 या टीमला मी सन्मानित केलेला आहे. त्यानंतर चॅम्पियन संघ देण्यापूर्वी म्हणजे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक देण्यापूर्वी आम्ही जे पारितोषिक ठेवलं होतं ते गुलदस्त्यात ठेवलं होतं. मालिकावीर मॅन ऑफ द सिरीज हा पुरस्कार सबसे बडा खिलाडी या स्पर्धेमध्ये बायसिकल ठेवण्यात आलेले आहे. बिटवीन ही बायसिकल तुम्ही पाहताय, कलर सोबर्स आहे व्हाईट कलर. त्यानंतर आकर्षक ट्रॉफी त्याला दिली जाईल. आणि या स्पर्धेतला मालिकावीर कोणी सांगेल का? म्हणजे ज्यानं बॅटिंग चांगली केली, गोलंदाजी चांगली केली, फिल्डिंग सुद्धा चांगली केली, तिन्ही फॉर्मॅट मध्ये हा खेळाडू फ्रेम मध्ये आला. कोण? तिकडे गरुडा, तुम्ही सांगाल का? त्याने तब्बल
119 धावा कुठल्या या स्पर्धेमध्ये आणि बॉलिंग करत असताना 3 विकेट्स त्याच्या नावावरती राहिलेल्या आहेत. या स्पर्धेतला मालिकावीर प्लेअर ऑफ द टुर्नामेंट संघाचं नाव आहे SB11 आणि SB11 टीमचा कॅप्टन आयकॉन खेळाडू रमेश सिंग उर्फ छोटू सिंग करलाय या स्पर्धेतला मालिकावीर मॅन ऑफ द सिरीज. बायसिकल त्यानंतर ट्रॉफी देऊन मात्र रमेश सिंगला आता सन्मानित केले जाते. या स्पर्धेतला सबसे बडा खिलाडी SB11 टीमचा आयकॉन खेळाडू रमेश सिंग छोटू सिंग हा स्पर्धेतला मॅन ऑफ द सिरीज ठरलेला आहे. बक्षीस विजेत्यांचं अभिनंदन आणि मान्यवरांचं पुन्हा एकदा आभार. त्यानंतर इच्छापूर्ती प्रीमियर लीग या स्पर्धेतला चॅम्पियन संघ जो जीता वही सिकंदर असं म्हटलं जातं. 2025च्या या इच्छापूर्ती प्रीमियर लीगच्या करंडकावरती आपलं नाव अधोरेखित करणारा संघ ठरलाय म्हणजे चॅम्पियन संघ. या इच्छापूर्ती प्रीमियर लीग IPL 2025चा रोख रक्कम 30,000 व आकर्षक ट्रॉफी क्रिस्टल ग्लास पासून बनवलेली आणि तो संघ ठरलेला आहे 20 किलो वजनाची गरुडा 11. चला सर्व खेळाडू यायचा आहे. गरुडा 11 योगेश भगत आपली सर्व टीम घेऊन यायचं आहे. मला तर वाटतं 8 वर्ष झालेले आहेत 8 सीझन झालेले आहेत आणि पहिल्यांदाच ही IPL स्पर्धा जिंकण्याचा मान गरुडा 11 ने केलेला आहे. डेब्यूट टीम पदार्पण केलं होतं.
धक्क्यात घेईल हा सर्वात मोठा प्रश्न असेल. चला तर मित्रांनो, गेल्या वर्षी कैलास पाटील यानं त्यांच्या संघामध्ये त्याला स्थान दिलं होतं. तर मित्रांनो, हा मिश्किल भाग आहे आणि आज या इच्छापूर्ती प्रीमियर लीग 2025 सीझन नंबर 8 या स्पर्धेतलं बक्षीस वितरण सोहळा इथे ऑफिशियली संपलेला आहे, संपन्न झालेला आहे असं मी घोषित करतोय. आणि मी मात्र समालोचक उमेश मात्रे तुम्हा सर्वांची रजा घेतोय, थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय क्रिकेट. धन्यवाद.